नमस्कार. अबोली या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूपच मस्त असा असणार आहे. अबोलीने पहिली चाल कशी खेळलेली आहे, म्हणजेच तिचा रिझल्ट लागता अबोली वकील झाली आणि तिने पहिल्याच दिवशी खांडेकरला कसं पाणी पाजलेलं आहे, त्याची कशी वाट लावलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. खांडेकर हा अबोलीकडे आलेला असतो. त्याने जामीन मिळवून दिलेला आहे प्रतापरावला. या भ्रमात तो असतो, तो खुश असतो आणि त्या खुशीमध्ये खांडेकरने सगळ्या गोष्टी अगदी गरळ ओकल्यासारखं अबोलीच्या समोर बोलून दाखवलेले असतात आणि अबोलीने पण त्याच गोष्टीचा फायदा घेत ते सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि अबोली खांडेकरला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, गर्वाने तुम्ही तुमच्या तोंडाने ज्या गोष्टी कबूल केल्या त्या सगळ्या याच्यामध्ये रेकॉर्ड झालेल्या आहेत. आता तुमची वाट तर लागणारच आहे. अबोलीचा रिझल्ट लागलेला आहे, अबोली वकील झालेली आहे, त्यामुळं शिंदेंच्या घरात दसरा दिवाळी साजरी होत आहे. तर आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये पाहूया की अबोलीचा रिझल्ट लागल्यानंतर घरातलं असलेलं वातावरण, त्याचबरोबर ॲडव्होकेट खांडेकर येऊन अबोलीला काय काय बोलतो ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अबोली खचलेली असते, तिला सगळेजण समजवत असतात, पण अबोली काही ऐकायला तयार नसते. अबोलीचं एकच चाललेलं असतं की मी चुकलेली आहे, मी हारली आहे, मी खरंच खूप हारली आहे. त्याचवेळी मनवा दारात येते आणि मनवा म्हणते की वहिनी मी आले, मला माफ कर, माझ्याकडून चुकलं वहिनी, मला माफ कर, मी आले, असं मनवा सांगू लागते. तेव्हा अबोली म्हणते तुझं काही चुकलेलं नाही, चूक माझी आहे, मी दोष तुला देत नाही, मी तुझ्यावर चिडली नाही आहे, मी तुझ्यावर रागवली नाही, तर मी देवावर रागवली आहे. तुला माहिती आहे का, एवढी संकट येऊन गेली पण नाही. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की रमा पुढे येते आणि इकडे मनवाला म्हणते की ये घरात येतो, पण मनवा मात्र ऐकायला तयार नसते. ती म्हणते की जोपर्यंत अबोली वहिनी मला घरात घेत नाही तोपर्यंत मी घरात येणार नाही, असं मनवाचं बोलणं असतं. त्यावेळी आपल्याला पाहायला मिळतं की अबोली म्हणते मनवा, अगं तू लढायला तयार आहेस पण माझ्याकडेच लढायला ताकद नाही आहे, मी तुझी माफी मागते, मी चुकले, मी तुला सांगितलं आपण लढणार आहोत, मी तुला बळ दिलं, पण आता ते बळ माझ्याकडेच राहिलेलं नाही. खरंच माझं बाळ गेलं तेव्हाही मी एवढी खचले नव्हते, घर जळलं तेवढाही मी एवढी खचले नव्हते, पण आज मी खचले आणि मला खचवले ते या देवाने, त्याने माझी साथ सोडलेली आहे, हे सगळं त्याच्यामुळं होतंय. आणि अबोली हात जोडून मनवाची माफी मागत असते. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे खिडकीतून तिला नीता दिसते आणि नीता हे सगळं फोनवरती दाखवत असते, रेकॉर्ड करत असते, असं अबोलीच्या लक्षात येतं. इकडे प्रतापराव आणि त्याचबरोबर भावना खूपच खुश असतात. ते म्हणत असतात की आज जे काय झालेलं आहे ते खरंच खूपच जबरदस्त झालेलं आहे, ही अबोली अशीच हरली पाहिजे, ह्या अबोलीची अशीच वाट लागली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि मग नीता ते फोनवरती रेकॉर्ड करते, हे अबोलीच्या लक्षात येतं. अबोली म्हणते नीताताई थांबा. तेव्हा नीता म्हणते नाही मला साखर हवी होती ना दह्यात, त्यासाठी आले होते मी. अबोली म्हणते मला माहिती आहे तुम्हाला काय हवं होतं ते, आणि मी तुम्हाला चांगलीच ओळखून आहे, असं अबोली नीताला सांगू लागते. आणि नीताला म्हणते की तुम्ही काय आहात, कशा आहात, हे सगळं मला माहिती आहे, तुम्हाला काय हवं आहे, आता तुम्ही हे सगळं रेकॉर्ड करून तिकडं ऐकवत आहात हेही मला माहिती आहे, आणि हे सगळं का होतं आहे हेही मला माहिती आहे, कारण या सगळ्याला एक स्त्रीच कारणीभूत असते, त्यांना सगळ्यांना तिथं आनंद होत असेल, मी हारले ना आज, पण एक गोष्ट लक्षात ठेवा नीताताई, ही हार माझ्या एकटीची नाही तर प्रत्येक स्त्रीची आहे. पुन्हा एकदा कळलेलं आहे की स्त्री ही अबला आहे, ती स्ट्रॉंग कधीच होऊ शकत नाही, पण एक सांगते नीताताई, या सगळ्याला जबाबदार असते ती म्हणजे स्त्रीच. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं वाटोळं करते, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या जीवावर उठते, आणि हे सगळं तुम्ही करत आहात, एक गोष्ट लक्षात ठेवा, यामुळं तो नराधम आहे तो मोकाट सुटलेला आहे. आज मनवाच्या अब्रूसाठी मी बोलत आहे, उद्या ही वेळ आपल्या कोणावरही येऊ शकते, तो माणूस तसाच मोकाट सुटलेला आहे, हे अबोलीचं म्हणणं असतं. त्यानंतर अबोली म्हणते मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, कारण तुम्ही अशाच आहात ते माहिती आहे, मी जाब विचारणार आहे तो म्हणजे देवाला. आणि अबोली देवाला जाब विचारण्यासाठी देवाकडे जाते, गणपतीच्या पुढं जाते, बाप्पाच्या पुढं जाऊन बाप्पाला बोलू लागते की का असं वागलास तू, काय कमी केलं, आता मी तुझ्याशी ही अबोली कायमचा अबोला धरणार आहे, मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही, असं अबोली बाप्पाला सांगत असते. सगळेजण तिथे जमा झालेले असतात, सगळेजण पाहत असतात. अबोली देवाबरोबर भांडत आहे, देवाबरोबर लढत आहे, कारण अबोलीला असं वाटत असतं की एक ना एक दिवस सगळं व्यवस्थित होणार आहे, ह्या आशेवरती अबोलीने हे सगळं सुरू केलेलं असतं.
पण जे घडलेलं असतं ते वेगळंच. आणि तेवढ्यात तिथे पोस्टमन येतो आणि पोस्टमन म्हणतो, अबोली अंकुश शिंदे. आणि मग अंकुश जातो. अबोलीसाठी रजिस्टर पोस्ट आलेलं असतं आणि अबोलीचं ते लेटर जे आहे ते अंकुश घेतो आणि पाहतो तर काय, त्याला धक्का बसलेला असतो. अबोली म्हणत असते, वकिलाने साथ सोडली आहे, मनवा खचली आहे, मी या सगळ्यातून कशी बाहेर पडणार, या गोष्टीचा अबोली विचार करत असते. अंकुश ते लेटर उघडतो, त्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो. त्यानंतर तिथे रमा येते. रमा ते लेटर बघते. रमालाही धक्का बसतो. त्याचबरोबर माधव काका येतो, क्रिश येतो. सगळेजण ते लेटर पाहतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आपल्याला धक्का दिसतो. आणि खरं तर कोणालाच अपेक्षा नव्हती की असं काही होणार आहे आणि हे घडलेलं असतं. त्यामुळं तो एक मोठा धक्का असतो. बाकीच्या बायकाही येतात, नक्की त्या लेटरमध्ये काय आहे. अबोली म्हणते की आता काय वाढून ठेवलं आहे माझ्या पुढं, आणखी काय करावं लागणार आहे मला, या गोष्टी अबोली बोलत असते. आणि नीताला मात्र प्रश्न पडलेला असतो की असं काय आहे, एवढे सगळेजण पाहत आहेत आणि सगळ्यांना धक्का बसतोय. खरं तर नीताच्या मनात असं आलेलं असतं की अबोलीचं पुन्हा एकदा वाटोळच होणार आहे, म्हणून नीता जाते आणि ते पाहू लागते. तर नीतासाठी खूपच मोठा धक्का असतो आणि अंकुश म्हणतो, अबोली काळजी करू नकोस, कसं आहे आपल्याला मनवाची केस लढण्यासाठी वकील मिळाला आहे. अबोली म्हणते, काय सांगताय अंकुश सर, कोण आहे? आणि अंकुश खूप खुश असतो. अबोली त्याला विचारत असते. तेव्हा अंकुश म्हणतो की आता आपण केस जिंकल्यातच जमा आहोत, कारण ही केस तो वकील कधीच सोडणार नाही, तो एक प्रामाणिक असा वकील आहे. तेव्हा अबोली म्हणते, नक्की कोण आहे? तेव्हा तिथे अंकुश सांगतो की ॲडव्होकेट अबोली अंकुश शिंदे. हे नाव ऐकताच अबोली म्हणते, काय बोलताय अंकुश सर? अंकुश म्हणतो, अबोली तू वकील झालीस, तुझा रिझल्ट लागलेला आहे, तू वकील झाली आहेस. आता या मनवाच्या केसपासून आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. अबोली तू जिंकलंस, अबोली तू वकील झालेली आहे. अंकुश खूप खुश असतो आणि अबोलीला शुभेच्छा देत असतो. त्याचबरोबर अबोलीलाही खूप आनंद होतो. अबोली म्हणते, खरंच सर मी वकील झाली? आणि मग अंकुश म्हणतो, हो अबोली तुझा रिझल्ट लागलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अबोली ही काकाकडे जाते, त्याचबरोबर रमाकडे जाते, सगळ्यांना सांगू लागते. तिथे नीता असते. नीतालाही अबोली म्हणते, नीताताई मी वकील झाले, माझा रिझल्ट लागला. अबोलीच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो खरंच खूपच जबरदस्त असा असतो. आणि क्रिश त्याचबरोबर राघू सर्वजण खुश झालेले असतात. फायनली अबोलीची आता सनद मिळणार असते. या सगळ्या गोष्टींमुळं अबोली आता प्रतापरावची तर वाट लावणार असते, पण नारी ही कधी आपला असू शकत नाही हेही या जगापुढं दाखवून देणार असते. त्यानंतर अबोली देवाचे आभार मानते आणि म्हणते, खरंच मी तुझ्याशी अबोला धरला, पण तू मला दिशा दाखवली आहे. मग अबोली धावत मनवाकडे जाते, मनवाला मिठी मारते आणि म्हणते की मॅडम तुमची केस लढण्यासाठी मी तयार आहे, तुमची केस माझ्याकडे द्याल का, तुमचं वकीलपत्र मला द्याल का? तेव्हा मनवा म्हणते, हो नक्की देईल मी, पण माझ्याकडे तुमची फी द्यायला पैसे नाही आहे, हे एवढंच आहे आत्ता. आणि शकुनाचा 1 रुपया अबोलीला तिनं दिलेला असतो आणि अबोलीची सुरुवात झालेली असते आणि अबोली आता केस लढायला सज्ज झालेली असते. त्यानंतर अबोली म्हणते, सुरुवातीला आपल्याला प्रतापराव हा देश सोडून जाणार आहे, त्याला आपल्याला थांबवावं लागणार आहे आणि त्याचबरोबर हे जे काय चाललेलं आहे त्याचा आता आळा घालणं गरजेचं आहे. पहिलं मला सनद घ्यावी लागणार आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की खांडेकर आता अबोलीकडे आलेला आहे, चाळीत तो आलेला आहे. अबोली खांडेकरला म्हणते की मला माहिती होतं तुम्ही जिंकलेले आहात, या गर्वामध्ये तुम्ही इथे येणार आणि तुम्ही सगळी गरळ ओकणार, स्वतःच्या तोंडाने सगळ्या गुन्ह्यांची कबुली देणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा ॲडव्होकेट खांडेकर, आता तुम्हाला या अबोलीच्या विरोधात लढायचं आहे आणि ते तुम्हाला खूपच महागात पडणार आहे. आता तुम्ही जे काय बोललेलं आहात ते सगळं या मोबाईलमध्ये आता मी रेकॉर्ड केलेलं आहे आणि हे पुरावे कसे वापरायचे आणि काय करायचं आणि प्रतापरावची वाट कशी लावायची हे आता मी तुम्हाला दाखवून देते, असं म्हणत अबोलीने खांडेकरचं सगळं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे आणि मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी पहिली पायरी चढलेली आहे. थँक्यू.